नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये लागीर झालं जी देव माणूस फेमस किरण गायकवाड ह्याच्या लग्नासाठी हाटके शुभेच्छा दिलेल्या आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। लागीर झालं जी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला किरण गायकवाड नुसताच लग्नबंधनात अटकला। 14 डिसेंबरला किरणने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली। मालवणात मोठ्या थाटामाटात दोघांचं लग्न सोहळा पार पडला आणि अखेर किरण गायकवाड सावंतवाडीचा जावई झाला। त्यामुळे सध्या किरण आणि वैष्णवीच्या लग्नाचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेमध्ये आलेले आहे। तसेच दोघांवर शुभेच्छाचा वर्षावही होत आहे। मेहंदी, हल्दी, संगीत, सप्तपदी आणि रिसेप्शन असा समारंभपूर्वक लग्न सोहळा किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरचा पाहायला मिळाला। लग्नासाठी किरण आणि वैष्णवीने मराठी पारंपरिक लुक केला होता। अभिनेत्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर फेटा बांधला होता, तर वैष्णवी कल्याणकरने गडद जांभळ्या रंगाची नऊवारी नेसली होती, ज्यावर तिने मोजके दागिने परिधान केले होते। त्यामुळे दोघं फार सुंदर दिसत होते। किरण आणि वैष्णवीच्या लग्नाला लागीर झालं जी मालिकेतील कलाकार पाहायला मिळाले होते। अभिनेता अमरनाथ खराडे, नितीन चव्हाण, सुमित पुसावले, महेश जाधव, राहुल मगधुम आणि पूर्वा शिंदे असे खास हजेरी लावली होती। या लग्नात लागीर झालं जी मालिकेतील कलाकारांनी धमाल करताना दिसले। लागीर झालं जी च्या बॉईज टीमने किरण आणि वैष्णवीला लग्नाच्या हटके अंदाजने शुभेच्छा देखील दिल्या आहे। अभिनेता निखिल चव्हाणने किरण आणि वैष्णवीला लग्नाच्या शुभेच्छा देत एक हटके पोस्टर शेअर केलेले आहे। त्यावर लिहिले आहे, जी मराठी प्रसन्न, आमच्या येथे जी मराठी कृपेने देव माणसाच्या आशीर्वादाने किरण आणि वैष्णवी यांना प्रेमाचे लागीर झालं जी। ना शितली ना जेडी, वैष्णवी होणार भैया साहेबाची बायडी। शुभेच्छा लागीर बॉईज चांदवडी। लागीर झालं जी च्या टीमने किरणला लग्नाच्या अत्यंत हटके शुभेच्छा दिलेल्या तर आहे। एखाद्या बॅनर प्रमाणे त्याने किरण आणि वैष्णवीचा हा पोस्टर एडिट केलेला आहे आणि त्यावरील मजकुरानेही नेटकरांचे विशेष लक्ष वेधलेले आहे। किरण आणि वैष्णवीवर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।